नमस्कार. आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हाला माहितीच आहे की तलाठीची जाहिरात आलेली आहे. म्हणजे कंबाईन ग्रुप सी मध्येच तलाठीच्या जागा ऍड झालेल्या आहेत. ओके, त्याच्यामुळे तलाठीची वेगळी जाहिरात नाही आलेली. कंबाईन ग्रुप सीचाच आपल्याला फॉर्म भरायचा आहे. एमपीएससीची जी कंबाईन ग्रुप सी असते त्याच्यात पूर्व परीक्षा आहे आणि मुख्य परीक्षा देखील आहे. म्हणजे तलाठी व्हायचंय तर पूर्व परीक्षा द्यायची, पास व्हायची आणि मुख्य परीक्षा द्यायची आहे. पूर्व परीक्षा कधी आहे? 25 ऑक्टोबरला आहे. मुख्य परीक्षा कधी आहे? 27 डिसेंबरला आहे. म्हणजे पूर्व आणि मुख्यमध्ये फक्त 2च महिन्याचा वेळ आहे. ओके, मग नेमकं आता काय की बघा, तलाठी भरती जाहिरात 2026 आली. तलाठीसोबत इतर पण पद आहेत एनी डिग्रीवाले. तर ते कुठले आहेत, त्याची शैक्षणिक पात्रता काय आणि तलाठीला देखील शैक्षणिक पात्रता काय, याची बेसिक इन्फॉर्मेशन आपण बघणार आहोत. आधी ज्यांनी फॉर्म भरला होता की आधी सर आम्ही कंबाईनचा फॉर्म भरलाय, आता ही तलाठीची पदं किंवा इतर पदं आलीत, आम्ही काय करायचं, तर त्याच्याबद्दल एमपीएससीनं काही नोटिफिकेशन काढलं किंवा अजून काही चेंजेस करायचे असतील तर त्याच्याबद्दल व्हिडिओ किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा किंवा व्हॉट्सअपला माझे स्टेटस दिसत असतील तर त्याच्यावरती अपडेट मिळून जाईल. ओके, त्याच्याबद्दल रिलॅक्स राहा. टेलिग्राम चॅनल जॉईन करा किंवा 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती तुमचं नाव वगैरे पाठवा. नाव, तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या डिग्रीचं नाव आणि कॉन्टॅक्ट सेव्ह होईल. त्याच्यात तुम्हाला स्टेटसला दिसेल. लवकर फॉर्म भरून घ्यायचा आहे ज्यांनी भरला नसेल त्यांनी, आणि आधी ज्यांनी भरला असेल त्यांना काही चेंजेस करायचे असतील तर टेलिग्रामला वगैरे टाकतो किंवा व्हिडिओ टाकतो तसा. ओके, सध्या रिलॅक्स राहा. चलो बघा, आणि पुढचा व्हिडिओ असेल आपल्या युट्यूबलाच. तलाठी भरती जाहिरात आलेली आहे. अभ्यासाची सुरुवात कशी करावी भाग 1 अशी एक सिरीज आपण करणार आहोत. कुठली पुस्तक वापरायची काय, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. बघा, नोटिफिकेशन आहे 22 जुलैचं, म्हणजे आजच. ओके, महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, त्याच्यात या जागा ऍड झाल्यात. त्याच्यामुळे तलाठी भरतीसाठी एकदम रॉकेट सायन्स, फक्त वेगळं असं काही नाहीये. कंबाईन ग्रुप सी ची जी तयारी करतायत पूर्व परीक्षेची, मुख्य परीक्षेची, म्हणजेच तलाठीची तयारी करतोय. म्हणजे तलाठी भरती फक्त टायटल दिलंय व्ह्यू वाढवण्यासाठी. कंबाईन ग्रुप सी बद्दलच बोलणार आहोत. तीच आपल्याला करायचंय, त्यातूनच तलाठी व्हायचं आहे, इतकं स्पष्ट. ओके, चलो मेन महत्वाचा मुद्दा आहे. आता परीक्षा कधी आहे? 25 ऑक्टोबरला आहे. ऑफलाईन आहे. ओके, ऑनलाईन नाही. आता मेन महत्वाचा मुद्दा आहे बा तलाठीमध्ये. हा, चला मेन मुद्दा पटपट घेऊयात. हा, तलाठी म्हणजे काय? ग्राम महसूल अधिकारी, तलाठी गट क. ओके, महसूल व वन विभागात असतं. एनी डिग्री, संविधानिक विद्यापीठाची कोणतीही डिग्री, पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना शेवटच्या वर्षातील विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ओके, आता तुम्ही फॉर्म भरतायत, मी शेवटच्या वर्षात आहे, फॉर्म भरू शकतो. पण मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना डिग्री कंप्लीट पाहिजे. आता विचारायचं नाही मी इतक्या वर्षाला आहे, तितक्या वर्षाला आहे, सेकंड इयरला आहे, जमत नाही. शेवटच्या वर्षातील जे विद्यार्थी आहेत ते फॉर्म भरू शकतात. तुमची 3 वर्षाची डिग्री आहे, तुम्ही 3rd इयरला आहात, कुठल्याही सेमिस्टरला 3ऱ्या वर्षातली, तुम्ही फॉर्म भरू शकता. मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना डिग्री कंप्लीट पाहिजे. क्लिअर. पूर्व परीक्षा कधी आहे? 25 ऑक्टोबरला आहे. मुख्य परीक्षा 27 डिसेंबरला आहे. मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना डिग्री कंप्लीट पाहिजे. म्हणून आता उगाच विचारायचं नाही की मी फर्स्ट इयरला आहे, मला फॉर्म भरायला जमेल का, सेकंड इयरला जमेल का. 3ऱ्या वर्षाची ज्यांची 3 वर्षाची डिग्री आहे ते, त्यांची 4 वर्षाची डिग्री आहे ते 4-4थ्या वर्षी भरू शकतात. शेवटच्या वर्षामध्ये डिग्रीचे असल्यानंतर फॉर्म भरता येतो. मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना डिग्री कंप्लीट पाहिजे. ओके, डिग्री अपलोड नाही केली तर निकाल लागलेला पाहिजे शेवटच्या सेमिस्टरचा. क्लिअर. आता तलाठी व्हायचं आहे, काय शैक्षणिक पात्रता पाहिजे? संविधानिक विद्यापीठाची कोणतीही पदवी, म्हणजे एनी डिग्री कुठली असो, BA BCom वगैरे डिग्री पाहिजे. फक्त शेवटच्या वर्षातील जमेल, काही प्रॉब्लेम नाही. मुख्य परीक्षेच्या वेळेस डिग्री लागेल. हे भरपूर जणांचं आहे. त्याच्यामुळे तुमचे जे काही मित्र वगैरे असतील त्यांना हे व्हिडिओ पाठवून द्या आणि डोक्यातलं ते काढून टाका. मी फर्स्ट इयरला आहे, सेकंड इयर जमणार नाही. 3 वर्षात डिग्री आहे, 3rd इयरला आहात, फॉर्म भरायला जमेल. 4 वर्षात डिग्री आहे, 4थ्या वर्षी जमेल. बाकी डिप्लोमा वगैरे नाही, डिग्री लागेल. क्लिअर. चलो, बाकी अजून आता हे वेगवेगळे पद आहेत. समजा हे एनी डिग्रीवालेच पद आहेत इतर, की वरिष्ठ अभिलेखापाल, वरिष्ठ लिपिक, अभिलेखापाल गट क, ही देखील इतर पद आहेत. त्याला एनी डिग्रीवाले, फक्त म्हणजे तलाठीचं आहे का? नाही, तलाठी तर आहेच. अजून एनी डिग्रीवाले हे पद आहेत, हे 2 नंबरचे. अजून सहाय्यक अधीक्षक गट क, ते देखील पद आहे. ओके, ह्या पद्धतीनं. चलो, आता मेन महत्वाचा मुद्दा आहे की बा फक्त आम्ही मग तलाठी भरतीच करायचा का काय? नाही, तुम्ही तलाठी भरतीचा हा फॉर्म भरू शकता. म्हणजे एकदा टिक करायचं फक्त, एनी डिग्रीवाले, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळं फक्त तलाठी भरतीसाठी पात्र आहेत का? नाही, इतरही पदासाठी, म्हणजे तलाठी आहे हे एनी डिग्री, कोणत्याही शाखेतील पदवी म्हणजे एनी डिग्री, काही प्रॉब्लेम नाही. हे 3 पदाला तुम्ही आरामशीर पात्र आहात. आता अजून महत्वाची गोष्ट पुढे बघू, कुठली पद आहेत. आता हे जे आहे
हे टेक्निकल पद आहे, तांत्रिक इथे दिलंय बघा हे. तुमची जर मत्स्य विज्ञान विषयातील किमान द्वितीय वर्षातील पदवी BFSC असेल तर ते हे, बाकी तुम्ही नाही. समजा आपला काही संबंधच नाही सर, आपण BSc नॉर्मल आहे, BCom आहे, तुमचा काही संबंध नाही, हे मत्स्य संबंधित आहे का तुमचं तर आहे, नाही तुमच्यासाठी मग हे नाही. ओके, पुढचं आहे बघा इथं कोणत्याही शाखेतील पदवी आणि टायपिंग आहे इथं, म्हणजे लिपिक टंकलेखन. याच्यासाठी तुम्हाला मराठी 30 किंवा इंग्लिश 40 याच्यापैकी एक लागतं. लिपिक टंकलेखनला मी याच्याबद्दल व्हिडिओ टाकलेला आहे. ओके, फक्त ह्या पदासाठी, वरचा काही संबंध नाही बघा, वरी फक्त एनी डिग्री लागते. भरपूर जण कन्फ्युज करतात, सर मी तलाठी भरतीचा फॉर्म भरायचा आहे, माझ्यावर टायपिंग सर्टिफिकेट नाही. आपला काय संबंध आहे का त्याचा? टायपिंगचा आणि तलाठीचा काय संबंध आहे का? काही संबंध नाही आहे. इथे काय म्हणतोय मी, लिपिक टंकलेखन या पदासाठी टायपिंग लागते. मराठी 30 किंवा 40, किंवा म्हणतोय, किंवा मराठी 30 असेल तर जमतंय, मराठी 40 असेल तर जमतंय, दोन्ही असेल तरी जमतंय. किंवा अजून माझ्याकडे इंग्लिश 30 बी आहे, 3 सर्टिफिकेट आहेत. जमेल का? जमेल. पण याच्याबद्दल मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यामुळे इथे जास्त बोलणार नाही. युट्यूबलाच आपल्या चॅनलला आहे, बघून घ्या, तुम्हाला हे क्लिअर होऊन जाईल. क्लिअर? इतकं स्पष्ट सांगतो, एवढं स्पष्ट कोणी सांगत नाही. फक्त एकदा क्लिअर दिसते का चेक करतो. ओके, चलो, एकदम ओके दिसते, काही प्रॉब्लेम नाही. कळलं? आता ही परत झाली. आता टॅक्स असिस्टंटसाठी दोन्ही सर्टिफिकेट लागतात, मराठी 30, इंग्लिश 40, दोन्ही पण टॅक्स असिस्टंटला. हे लिपिक टंकलेखन जे आहे का, याला दोन्हीपैकी एक लागते. एक तर मराठी 30 पाहिजे किंवा इंग्लिश 40 पाहिजे. तिन्ही असतील तर काही प्रॉब्लेम नाही. इंग्लिश 30 नाहीये आणि माझ्याकडे हे फक्त 2च आहेत वरचे, फॉर्म भरायला जमेल का? जमेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता टायपिंग बद्दल काही प्रश्न विचारायचा नाही, कारण मी त्याच्याबद्दल ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, तो बघून घ्या. आणि इथं मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. अजून आता बाकीची इतरही पदं आहेत, जे आधी जाहिरात आली होती, ती जाहिरात बघायची, तिथं टिक करून टाकायचं, एनी डिग्रीवाले. म्हणजे टायपिंग बद्दल पदं कळली. आधी जी नॉर्मल पदं आली होती, उद्योग निरीक्षक वगैरे, तिथे एनी डिग्रीवाले, सायन्स डिग्रीवाले, तिथं त्याच्यानुसार ते होऊन जाईल. तुम्ही टिक करताना कळून जाईल. खूपच कळत नसेल तुम्हाला, नवीनच असाल तर MPSC जे विद्यार्थी असतात, अभ्यासिकेचा जे अभ्यास करतात 1-2 वर्ष झालं, त्यांना भेटा, असं ते सांगून देईल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. की नेट कॅफेवाले तर बसलेलेच आहेत, पण एक जुना विद्यार्थी कुठल्याही अभ्यासिकेत गेलं तर ते सापडतात की बा असं एवढं आहे. क्लिअर? ती गोष्ट लक्षात ठेवा, काही अवघड नाही फॉर्म भरणं. एक विद्यार्थी पकडायचा, त्याला हे कळून जाईल. चल, तर हे तुम्हाला कळलंय. परत एकदा सांगतो. ओके, ही एनी डिग्रीवाली पद आहेत आणि हे तांत्रिक पद आहे. तुमचं हे असेल तर बघा, उगाच मला हे जमेल का, माझं BA झालंय, काय संबंध आहे तुला वाचले कळायला नाही, आपला त्याचा काही संबंध नाही. माझं इंजिनियर झालं, हे जमेल का, काय संबंध आहे तुझा? काहीच नाही. क्लिअर? ह्या पद्धतीनं. आणि इथं टायपिंग नाहीच आहे माझ्याकडे, मग मला जमेल का? काय संबंध आहे तुला? मग टायपिंग नाही तर काय विचारतो कोणाला? असेल कागद आहेत तुझ्याकडे टायपिंगचे, मग ते तुम्ही विचारू शकता. म्हणजे भरपूर जण उभी टेन्शन करतो, मला हे जमवून, हा एवढा जागा आहे तर नाही, तुला नाहीच ना. हा मराठी 30 आहे का, मग वेगळी गोष्ट आहे, जमेल. असं टायपिंग सर्टिफिकेटच नाही, मग असायला पाहिजे होतं. आता काय झालं बोंबलून, काय फायदा नाही, संपला विषय. पुढच्या वेळेस बघ. क्लिअर? तर हे बाकी याच्यामध्ये काय की फॉर्मची तारीख सांगा. फॉर्मची तारीख काय? 5 ऑगस्ट 2026 शेवटची डेट आहे ही, शेवटची. आता फॉर्म भरून घ्या, आज उद्या परवा लगेच पटकन. ओके, समजतंय का? फॉर्म भरायला सुरुवात करा. फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे 5 ऑगस्ट 2026 23:59 रात्री. ओके, तिथपर्यंत. पेमेंट ऑनलाईन पद्धतीनं विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 8 ऑगस्ट. पेमेंटचा 8 ऑगस्ट आहे, फॉर्म भरण्याची 5 ऑगस्ट आहे. माझे मी बघितलं, मग मला वाटलं फॉर्म भरायची तारीख 8 ऑगस्ट आहे काय की. डोकं ठिकाणावरती ठेवा, त्याच्यामुळे लवकर 2-3 दिवसात पटकन फॉर्म भरा. लिहून ठेवा कुठतरी 5 ऑगस्ट आहे शेवटची तारीख, नाही तर मग भरायचं आहे असं करू नका. भरपूर जण असतात, मग सर फॉर्मच भरला नाही, मला कळलंच नाही, अरे बापा, त्याच्यामुळे व्हिडिओ टाकतोय. आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, तुमच्या मित्रांना वगैरे कळू द्या. काय कॉम्पिटिशन वाढत नाही की सगळे जण फॉर्म भरतील, काही नाही, लागणारच आहेत. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका की यानं फॉर्म भरले, हे लागेल, भरू द्या त्याला. तुम्ही तुमचं कर्म चांगलं करा, त्याला सांगा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, बाकी मग तुम्ही या पद्धतीने ते भरू शकता. सगळ्या जागा याच्यात किती आहेत? 5707 5707 जागा ओव्हरऑल. मग याच्यात काही टायपिंगची 2-3 हजार पदं आहेत, मग एनी डिग्रीवाली पदं आहेत, असे आहेत ते. ती गोष्ट लक्षात ठेवा. पण तुम्हाला याच्यात सांगितलं की एनी डिग्रीवाली कुठली पदं आहेत. आता आपण व्हिडिओ टाकणार आहोत पुढे की पूर्वपरीक्षेचा सिलेबस काय, मुख्यचा काय, म्हणजे कुठल्याला किती प्रश्न, अशी एक सिरीजच करणार आहोत की बाबा तलाठी भरती किंवा इतर पदासाठी कुठल्या विषयाला किती प्रश्न असतात काय. पण नॉर्मल या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला कळलंय
पदं कुठली आहेत, शैक्षणिक पात्रता कळली, टायपिंगची कुठे लागते कळली. टायपिंग तुमच्याकडे असेल तर मी एक व्हिडिओ टाकलाय त्याच्याबद्दल की टायपिंगचे 2 पदं आहेत, कर सहाय्यक आणि टॅक्स असिस्टंट. टॅक्स असिस्टंट कर सहाय्यक एकच, आणि लिपिक टंकल या 2 पदासाठी कुठली कुठली टायपिंग लागते ते सांगितले. आणि याच्यात आता मी सांगितलंय फॉर्म शेवटची डेट वगैरे 3 गोष्टी सांगितल्यात. आता पूर्व परीक्षेबद्दल मी तुम्हाला सांगतो किंवा पूर्व परीक्षा आहे, मुख्यचा सिलेबस दाखवतो तुम्हाला. आता हे पूर्व परीक्षा सिलेबस आपल्या टेलिग्राम चॅनलला आजच्या तारखेला टाकलेला आहे 22 जुलै. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, क्लिक करा, जा बघा तिथं मुख्य परीक्षेचा टाकलेलाच आहे. पुढे दाखवतो. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजेच तलाठी भरती म्हणजेच इतर पद म्हणजे विशेष तलाठी भरती असं नाहीये. गट क कंबाईन गट क म्हणजेच तलाठी भरती. गट क ही पहिल्यापासूनच आहे, याच्या मार्फत तलाठी पद भरती केली जाते, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे रॉकेट सायन्स नाही की तलाठी भरतीची विशेष तयारी. गट कंबाईन गट कशी तयारी करतोय तू, झाली तुझी, तू तलाठी होऊन जातोस, काही प्रॉब्लेम नाही. क्लिअर. तर आता पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 मार्क, 60 मिनिट वेळ, दोन्ही भाषेमध्ये ही असेल. आता नवीन विद्यार्थ्यांसाठी ज्यांना माहिती आहे, जुने त्यांनी व्हिडिओ पुढे पाहिला तरी जमते, झालं संपलं तुमचं. ज्यांना माहिती आहे सर कंबाईन आपल्याला माहिती आहे, पुढचं पॅटर्न वगैरे सगळं माहिती आहे, तुम्ही स्किप करा, तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा. मी उद्या टाकतो लगेच, हा व्हिडिओ आज टाकतो लगेच उद्या. मी दाखवलं ना की अभ्यास कसा करावा त्याचा दुसरा व्हिडिओ. ओके. जे नवीन विद्यार्थी आहेत नवे, त्यांनीच आता इथून पुढे बघा. ज्यांना माहित नाही पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा माहित नाही त्यांनीच. ओके. 100 प्रश्न असतील, 100च असतील म्हणजे 1 क्वेश्चन 1 मार्क. डिग्री लेवल दर्जा असेल, प्रश्नांची काठिण्य पातळी. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत पेपर असेल, की बोललेले शब्द नीट लक्षात घ्यावा, नाही तर उगं दोन्ही भाषेत असते का, नीट जे बोलते ते लक्षात घ्या. 100 प्रश्न असतील, 100च गुण असतील. डिग्री लेवल हार्ड लेवल असेल, शाळे 11वी 12वीची नाही, डिग्री लेवल. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत पेपर असतील. फक्त मराठीत पेपर असतंय का, नीट ऐक ना बापा, फक्त इंग्रजीचं असतंय का, दोन्ही भाषेत असतंय. पेपर कुठं भेटतील सर, पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलला आजच्या डेटला टाकलेत, 2017 ते 2024. पुढचे पण टेलिग्राम चॅनलला टाकून देतो, त्याच्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा. 12,000 जवळपास आहेत, आता वाढतील, आता भरपूर विद्यार्थी त्याला सबस्क्रायबर. तिथे सबस्क्राईब करून ठेवा. जबरदस्त कंटेंट त्याच्यावरती येणार आहे, मोफत येणार आहे. नोट्स पण काही प्रमाणात येतील, टेस्ट सिरीज येणार आहे आपली. आणि आपल्या ज्यांनी बॅच जॉईन करायची असेल त्यांनी बॅच पण जॉईन करून घ्या. एकदा दाखवतो, हा बॅचचं पण राहिलंच ही आपली. ओके. गुलाल बॅच, पर्सनल मेंटरशिप, टीचिंग आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज याचं सगळं मोफत असेल. ही बॅच घेतल्यानंतर बाकीचं सगळं तलाठी भरतीबद्दल मोफत उपलब्ध आहे. ओके. ही बॅच तुम्ही घेऊ शकता आपल्या टेलिग्राम चॅनल. बाकी टेस्ट सिरीज बद्दल वगैरे लवकरच अपडेट देतो. ओके. चला, हे कळलं का तुम्हाला? 100 प्रश्न, 100 मार्क, डिग्री लेवल दर्जा, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत पेपर, 1 तास. ओके. आणि MCQ फॉर्मॅटमध्ये हे, आणि पेपर ऑफलाईन. उगच ऑनलाईन झालंय चर्चा होती, ऑफलाईन आहे. ऑफलाईन सध्या तरी ऑफलाईन आहे, कम्प्युटरवर नाही. ओके. क्लिअर. चला, आता मेन महत्वाचा मुद्दा आहे, बॉस सिलेबस दाखवा. आता हे निगेटिव्ह मार्किंग आहे का सर? हो, 1/4 म्हणजे 4 चुकले तर 1 मार्क जाणार, 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क जाणार. 1/4 निगेटिव्ह किंवा 25%. ओके. चलो पुढे. जर समजा मग मी सर 70 सोडवले, 30 सोडवलेच नाही, मग ते 30चे मार्क जातील का? नाही. काहीच नाही केलं, तू सोडवलेच नाही तर तुझं मार्क भेटणार पण नाही, तुझे चुकणार पण नाही. पण चुकले तुझे, त्याचे मार्क निगेटिव्ह होणार. ओके. चलो, कळलं? आता मेन म्हणजे सिलेबस. आता हे सिलेबसची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला ऑलरेडी टाकलेली आहे. क्लिअर. आता तुम्हाला याच्यात आता सांगून टाकतो. इतिहासला 10 प्रश्न येतात, भूगोलला 10 प्रश्न येतात, अर्थव्यवस्थेला 15 प्रश्न येतात, चालू घडामोडीला 15 प्रश्न येतात, पॉलिटीला 15 प्रश्न येतात, सामान्य विज्ञानला 15 प्रश्न येतात, मॅथ आणि रिझनिंगला 20 प्रश्न येतात. 20 प्रश्न मॅथ आणि रिझनिंगला. परत एकदा सांगतो वाटलं तर, लिहून घ्या वाटलं तर. इतिहासला 10 प्रश्न, भूगोलला 10 प्रश्न, अर्थव्यवस्थेला किंवा अर्थशास्त्राला 15 प्रश्न, चालू घडामोडीला 15 प्रश्न, पॉलिटीला 15 प्रश्न, सायन्सला 15 प्रश्न, मॅथ आणि रिझनिंगला 20 प्रश्न. ओके. क्लिअर. चलो, हे आहेत असे जवळपास 7 विषय आहेत. मॅथ आणि रिझनिंग वेगळं पकडलं तर 8 विषय, पण 7 विषय आहेत. 7 विषयांचं कुठल्या विषयाला किती प्रश्न आहेत हे सांगितलेलं आहे. हे लिहून घ्यायचंय. बोंबलं एक लगेच लिहायचं पटकन. इतिहासला 10, भूगोलला 10, बाकी 15, 15, 15, 15 आणि मॅथ रिझनिंगला 20. कळलं का? कळलं. चलो, क्लिअर. हे झालं. आता याच्या बुकलिस्टचा व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेला आहे. आपल्या बुकलिस्ट प्लेलिस्टमध्ये बुकलिस्ट आहे, कंबाईन गट ब गट क, तिथून तो बघून घ्या. पण परत अजून तलाठीच्या नावाने अजून टाकतो. भरपूर जण टेन्शन असतं की तलाठीचं टायटल टाका आणि बुकलिस्ट टाकतो. पण 3 महिन्यात कशी तयारी करावी, कुठले पुस्तक वापरायचे त्याच्याबद्दल व्हिडिओ टाकतो. आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यामुळे या व्हिडिओ सांगत नाही. आता मुख्य परीक्षेचा सिलेबस म्हणजे
म्हणजे कळलंच नाही का तुम्हाला? पूर्वपरीक्षा दिली समजा आता, 100 प्रश्न सॉल्व्ह केले, 100 मार्क, 60 मिनिट, आणि याचा कट ऑफ ठरेल अंदाजे समजा 30 मार्काचा कट ऑफ ठरला किंवा 25 मार्काचा कट ऑफ ठरला. 25च्या पुढचे पूर्वपरीक्षेला पास झाले, मुख्य परीक्षा देणार. मुख्य परीक्षेला सिलेबस काय बघा. ओके, चलो 2 पेपर असतील मुख्य परीक्षेला, एकाच दिवशी असतील ते पण. चलो, महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा त्याचं नाव आहे. आता महाराष्ट्र मोटर्स वगैरे ते टेक्निकल पोस्ट आहे, तुमचा त्याचा काही संबंध नाही. ते टेक्निकलची डिग्री त्यालाच. ओके, त्याचं टोन घेऊ नका. सर मला इथं फॉर्म भरता येईल का? माझं BSc झालंय, BSc झालंय, BA झालंय. ते टेक्निकल आहे, जे इंजिनिअरिंग वगैरे त्यांचं आहे, ती स्पेसिफिक क्वालिफिकेशन आहे, त्यांनाच आहे. आपला काही संबंध नाही तिथं. बाकीची जनता. ओके, 90% तिथं लोड घ्यायचं नाही उगीच की असं असं मला RTO बिरटीओ होता येते काय. ते टेक्निकल पोस्ट आहे बापा. ओके, चलो 2 पेपर असतील. म्हणजे 2 पेपर आहेत सर, मग किती मार्काचे असतील? पूर्व परीक्षेला 1 प्रश्न 1च मार्काचा होता, मुख्य परीक्षेला 1 प्रश्न 2 मार्काचा आहे. हे लिहून घ्या मी बोललेल्या गोष्टी. ओके, की हे सिलेबस प्रिंट करून घ्या. मराठी असेल पहिला पेपर, दुसरा पेपर. पहिला पेपर सकाळी असते 1 तास, मराठीचे 50 प्रश्न, 100 हे लेवल 12वीची असते. माध्यम मराठी असते, मराठीचे प्रश्न मराठीत असतात. कालावधी 1 तास, 100 प्रश्न असतात. मराठीचे 50, इंग्लिशचे 50. हा पहिला पेपर. ओके, सकाळी असतो, लगेच संध्याकाळी नाही, दुपारी. दुसरा पेपर असतो, त्याला GS आणि बुद्धिमत्ता चाचणी असं म्हणतात, मेंटल टेस्ट. 100 प्रश्न असतात, 200 मार्क असतात. पदवी लेवल त्याचा दर्जा असतो, इंग्रजीला पदवी दर्जा आहे. ओके, आणि मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत हे GSचा पेपर असतो, तो दुपारी असतो तो. आता याचे विषय सांगतो. पहिल्या पेपरमध्ये 2च विषय असतात, मराठी आणि इंग्रजी. मराठीचे 50 प्रश्न, इंग्रजीचे 50 प्रश्न. ओके, 100 प्रश्न, 200 मार्क. GSचा पेपर 100 प्रश्न, 200 मार्क. डिग्री लेवल हार्ड लेवल असते, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असतो. 1 तास वेळ असतो, सकाळी 1 तास, दुपारी 1 तास. 1 तासाचाच पेपर आहे. ओके, MCQ फॉर्मॅटमध्ये दोन्ही असतात, दोन्ही पेपर. आणि हे ऑफलाईनच आहे सध्या तरी, ऑफलाईन. ओके, क्लिअर? हे कळलंय? 2 पेपर असतात मेन्सचे, सकाळी 1, दुपारी 1. पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि इंग्रजी 50 प्रश्न मराठीचे, 50 इंग्लिशचे, 100 मार्क 100 मार्क. ओके, म्हणजे इथं 1 क्वेश्चन 2 मार्काला आहे. ओके, 1 तास वेळ आहे. कळलं असेल आता. आता तुम्हाला GSचा म्हणजे इथं पण 1/4 निगेटिव्ह आहे. 4 चुकले की 2 मार्क जाणार. इथं 2 मार्काला 1 आहे. चलो, क्लिअर? आता तुम्हाला पेपर 1 जो आहे, जिथं मराठीचे 50 प्रश्न आणि इंग्रजीचे 50 प्रश्न, असे 100 प्रश्न आणि 200 मार्क असं आहे. क्लिअर? आता हे मराठीचं, याच्यात सिलेबस हा दिलाय. पण आता याच्याबद्दल अजून मी व्हिडिओ टाकतो नंतर, कुठले काय टॉपिक असतात ते नंतर टाकतो किंवा हे बोलू त्याच्याबद्दल. आणि हे इंग्रजीचं आहे. ओके, याच्या बुकलेटबद्दल व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे, कंबाईन मेन्सबद्दल. पण ते तुम्ही बघून घ्या तोपर्यंत. पण लोड नका घेऊ, फक्त सध्या एक नॉर्मल इन्फॉर्मेशन घ्या की असं असं हे टॉपिक आहेत. ओके, बाकी आता व्याकरणातल्या कुठल्या टॉपिकवरती किती प्रश्न येतात, काय म्हणी, ते नंतरचा विषय डिटेल पद्धतीनं. सेकंड पेपर आहे जो GSचा आहे, तिथं 100 प्रश्न आहेत. आता याच्यात बघा, मॅथ आणि रिझनिंगचे जवळपास 23 प्रश्न येतात, लिहून घ्या. चालू घडामोडीचे जवळपास 10 प्रश्न येतात. अंकगणित आणि सांख्यिकी सारखंच ही मिळून 1 आणि 3 मिळून 23 प्रश्न येतात. RTIचे 2 प्रश्न येतात आणि RTI ऍक्ट आणि हा याचे 2 प्रश्न, 2 प्रश्न पकडून चला, याचे 2 4 प्रश्न. पॉलिटीचे 15 प्रश्न येतात, इतिहासचे 10 प्रश्न येतात, भूगोलचे 5 प्रश्न येतात, पर्यावरणचे 5 प्रश्न येतात. याच्यातील जवळपास 3 प्रश्न येतात. फिजिक्स 2 असं धरा, 2 पकडून चला. फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी आणि रिमोट सेन्सिंगचे 3 आणि ICTचे 3 प्रश्न पकडून चला. म्हणजे वरच्या फिजिक्सचे 2, केमिस्ट्रीचे 2, झुलॉजीचे 2, बॉटनीचे 2, रिमोट सेन्सिंग 3, ITC 3. ओके, याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय. याचे 10 प्रश्न. इथं जवळपास 9 विषय आणि ज्या पद्धतीने जसे विषय सांगितले त्या पद्धतीने त्याचं डिस्ट्रीब्युशन आहे. आता अजून तुमचे काही जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. अभ्यास कसा करायचा काय डिटेल पद्धतीने व्हिडिओ टाकतो. पण तुम्हाला आता डिटेल पद्धतीने मी सांगितलं असेल किंवा नेमकं तुम्हाला जाहिरात दाखवली, त्याचं क्वालिफिकेशन सांगितलं, कुठल्या याला शेवटची डेट सांगितली, पूर्वपरीक्षा सिलेबस दाखवला, याची PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आहे, प्रिंट करा. कुठले विषय आहेत, त्याला किती प्रश्न आहेत, किती मार्क आहेत ते सांगितलंय. आता याच्या बुकलिस्टचा ऑलरेडी व्हिडिओ टाकलाय, पण नवीन टाकतो अजून, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मुख्य परीक्षेचा पण सिलेबस दाखवलाय, तो पण हे करायचा आहे. आता पुढे काही जण जातील, हे RTOचा सिलेबस आहे, टेक्निकल पोस्ट आहे, याचा तुमचा काही संबंध नाही. हे पण प्रिंट करतील काही जण, हे प्रिंट करू नका.
हे RTO वाल्यासाठी टेक्निकल पोस्टसाठी आहे, तलाठीसाठी नाही. आता टेन्शन येईल काही जणांना की बापू सर मग वेगळं दिसायलंय की सर हे स्ट्रेंथ अँड मटेरियल मग हे बी एक काय कंबाईन मेन्सला, याचा काही संबंध नाही. मी बोललो नाही, ही PDF मध्ये आहे, हे ते त्या पदासाठी आहे. ओके, टेक्निकल पोस्टसाठी तलाठी किंवा इतर एनी डिग्रीवाल्यांचा ह्या पदाशी AMRTOच्या पदाशी तुमचा संबंध नाही. एनी डिग्रीवाल्यांचा ते टेक्निकल पोस्ट आहे, तांत्रिक पद आहे ते. त्याला त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता आहे तिथे लागतात. ती बाकी डोकं लावायचंच नाही बाकीच्यांनी किंवा आम्हाला जमेल का, तुझी डिग्रीच नाही तर काही विषय नाही. ओके, ह्या पद्धतीने मी सांगितलंय. तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शन तुम्ही कमेंट करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. अशा जबरदस्त लेक्चरचं पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.